एक काळ असा होता महाराष्ट्रामध्ये की भले माझं MBBS किंवा इंजिनिअरिंग झाले जरी असलं तरी मी मराठी माध्यमाचा चॉईस करायचो यासाठी माझं स्कूलिंग मराठीमधनं झालं. 10वी पर्यंत मराठीमधून एक्झॅक्टली, म्हणजे थॉट प्रोसेस मी वाचलेलं असायचं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण तशीच प्रक्रिया इंग्रजी माध्यमातून आता होतीये का, तर ती ॲब्सोल्युटली होत. महाराष्ट्रातनं सिलेक्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण नाही कमी झालेलं, पण त्यांचं मीडियमचं प्रोफाईल बदललेलं आहे. ओके, आणि त्याचा मग थेट परिणाम तुम्हाला असं दिसतो की अंतिम यादीमध्ये मराठी माध्यमातनं परीक्षा लिहिणारे मराठी माध्यमातले विद्यार्थी त्यांचं प्रमाण हे कमी झालेलं दिसतं. आणि त्याला आणखीन एक जे कारण आहे, CSATचा जो संदर्भ आहे तर तो कायमस्वरूपी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांना दिला जाणारा प्रेफरन्स, दुसऱ्या बाजूला CSAT सारखा नवा पेपर 2011 साली UPSCने स्वीकारणं आणि तो सुरुवातीचा काही वर्षाचा कालावधी तो क्वालिफाय नसणं. भाषेचा प्रश्न हा केवळ मराठी माध्यमालाच लागू होतो असं नाही आहे, तर तो इंग्रजी माध्यमाला पण लागू होतो. म्हणजे मला इंग्रजीतलं वाचलेलं कळतं, लिहिता पण येतं, म्हणजे पण ते बरं असून चालणार नाही, तर ते चांगलं आणि उत्तम असलं पाहिजे. सो मला असं वाटतं की पहिल्या 100मध्ये किंवा 50मध्ये जास्तीत जास्त महाराष्ट्रीयन विद्यार्थी याचे असतील, भले मग त्यांचं माध्यम मराठी असो किंवा इंग्रजी असो, तर तिथं तुम्हाला त्या संबंधित भाषा माध्यमामध्ये चांगलं लिहिता यायला पाहिजे. आपण UPSC बद्दल बोलतोय किंवा संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेबद्दल बोलतोय, पण 2025 सालापासून MPSCचा किंवा राज्यसेवेचा जो अभ्यासक्रम आहे तो देखील UPSC प्रमाणेच सिमिलर होतोय. तर मग त्याच्यामुळं काही परिणाम या संदर्भात UPSCची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या बाबतीत होईल का, आणि मग त्याच्याकडे तुम्ही एक संधी म्हणून किंवा आव्हान म्हणून कसं बघता? नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, युनिक पॉडकास्टच्या आणखी एका नवीन भागात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण एका महत्त्वाच्या प्रश्नाची चर्चा करत होतो आणि तो प्रश्न होता की UPSC परीक्षा आणि या परीक्षेची तयारी मराठी भाषेतून करता येते का. मागच्या एपिसोडमध्ये वेळेच्या अभावामुळे आपल्याला काही प्रश्नांची चर्चा करणं शक्य झालेलं नव्हतं आणि मग आपण त्यावेळी असं म्हटलेलं होतं की आपण एका वेगळ्या भागामध्ये आणखी काही महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्याची चर्चा करणार आहोत. प्रामुख्यानं UPSC आणि त्या UPSC परीक्षेची तयारी मराठीतून करता येते, त्यासाठी संदर्भ साहित्य उपलब्ध आहे, त्यासाठी काही अडचणी आणि त्या अडचणींवरती मात करता येऊ शकते, या सर्व प्रश्नांची उत्तरं युनिक अकॅडमीचे संचालक ऑनरेबल तुकाराम जाधव सर यांनी आपल्याला दिली होती. आजच्या एपिसोडमध्ये मी सरांना स्पेसिफिक काही प्रश्न विचारणार आहे की ही तयारी करण्याचं निश्चित झाल्यानंतर, माध्यमाची निवड झाल्यानंतर किंवा मराठी भाषा माध्यम हे निवडलं गेल्यानंतर आता ही तयारी नेमकी करायची कशी, या काही प्रश्नांची उत्तरं मी सरांकडून तुमच्या वतीने घेणार आहे. सर्वप्रथम सर, तुमचं स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत. तुम्ही वेळ दिला आणि त्याबद्दल मी तुमचा सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आभारी आहे. मला प्रामुख्यानं काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आज विचारायचे आहेत आणि त्यापैकी सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे, ज्याची चर्चा आपण खरं तर मागच्या एपिसोडमध्ये अर्धवट ठेवलेली होती, ती म्हणजे तुम्ही याचा उल्लेख केला की साधारण 2011 नंतर जेव्हा CSAT आलं आणि ते CSAT आल्यानंतर प्रादेशिक भाषांमधून परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या. मला थोडंसं हेच तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की महाराष्ट्रातले जे विद्यार्थी जे मराठी भाषेतून तयारी करत आहेत किंवा रादर मी म्हणेन इंग्लिशमधून देखील जे तयारी करतात, जे मराठी विद्यार्थी आहेत, तर त्यांना कोणत्या अडचणींचा सामना या CSATमुळे करावा लागतो? थोडंसं व्यापक पद्धतीनं या संघ लोकसेवा आयोगाच्या निकालाच्या संदर्भात महाराष्ट्र काय, म्हणजे महाराष्ट्राचं स्थान काय ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यातली पहिली बाब अशी आहे की 2010 नंतर एकंदरच जर महाराष्ट्र राज्य म्हणून आपण विचार केला आणि महाराष्ट्रीयन समाज म्हणून, तर उदारीकरणाच्या पार्श्वभूमीवरती इंग्रजी भाषा, त्याचं महत्त्व, व्यवहारामधलं महत्त्व वाढत गेलेलं दिसतं. आणि आपल्याला हेही माहिती आहे की एखादं कुटुंब जेव्हा शिकतं, त्यातला एखादा आई असेल किंवा वडील असेल, नोकरी करायला लागतात, तर स्वाभाविकच त्यांचा संतती नियमनाकडे कल असतो. आणि तुम्हाला असं दिसेल भारतीय समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये की वन चाइल्ड नॉर्म जो आहे तर तो वन चाइल्ड नॉर्म एका अर्थाने स्थिरावलेला दिसतो. आता याला अपवाद पण आपले काही सेक्शन्स आहेत, ते आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. पण त्याच्यामुळे झालं आहे काय, तो दोन गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे की इन्व्हेरिएबली पालक हे याचा विचार करत आहेत आणि प्रयत्न करत आहेत की माझ्या मुलाला किंवा मुलीला जर ती एकच असेल तर मला चांगल्यातलं चांगलं शिक्षण देता यायला पाहिजे, त्याचं भवितव्य घडलं पाहिजे. आणि मग ते करायचं तर भाषा माध्यम कुठलं असावं, तर ती इन्व्हेरिएबली इंग्रजीची निवड. हा विचार खूप मोठ्या प्रमाणामध्ये केवळ भारतभरातच नाही तर जगभरामध्ये तुम्हाला पाहायला तो मिळेल. म्हणजे
आणि भारतात ते खूपच लक्षणीय प्रमाणामध्ये झालेले दिसतं आणि भारताचा एक भाग, एक घटक राज्य म्हणून महाराष्ट्रामध्ये पण ती प्रक्रिया झालेली दिसते. सो पहिला जो बदल आपल्या प्रोफाईलमध्ये झालेला दिसतो, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रोफाईलमध्ये भाषा माध्यमाच्या बाबतीमध्ये इंग्रजी माध्यमातल्या शाळांमध्ये घालण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलंय. त्याचा थेट परिणाम तुम्हाला असा दिसतो की मी मागच्या एपिसोडमध्ये जे म्हणालो की पूर्वी इंग्रजी माध्यमातनं इंजिनिअरिंग असेल, MBBS असेल किंवा आणखीन कुठली प्रोफेशनल डिग्री असेल, ती इंग्रजी माध्यमातनं जरी मी घेतली असली तरी माझा कल मराठी माध्यमातनं या परीक्षा लिहिण्याचा असायचा. आता माध्यमच बदललेलं असल्यामुळं, इंग्रजीकडे तो कल वाढल्यामुळं स्वाभाविकच महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत तर त्यातल्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी इंग्रजी माध्यम चॉईस करणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण हे खूप मोठं आहे. म्हणजे हा शिफ्ट आपण लक्षात घेतला पाहिजे, हा एक भाग. आता दुसरा मुद्दा आहे की 2011मध्ये जो पेपरमध्ये बदल झाला, पेपर पॅटर्नमध्ये बदल झाला. सामान्य अध्ययन जो पूर्वी होता तो आताही आहे, पण CSAT नावाचा एक स्वतंत्र पेपर UPSCनं पूर्वपरीक्षेमध्ये स्वीकारला आणि सुरुवातीला तो क्वालिफाईंग पेपर नव्हता. 200 गुणांपैकी जितके गुण विद्यार्थ्याला मिळतील तेवढे गुण त्यांच्या मुख्य परीक्षेच्या गुणांमध्ये मोजले जायचे आणि सुरुवातीची 3-4 वर्ष तुम्ही जर संघलोक सेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेचा निकाल बघितला तर तुम्हाला असं लक्षात येईल की त्या CSATमध्ये एखादा विद्यार्थी आर्ट्स बॅकग्राऊंडचा असेल तर त्याला साधारणतः 100 गुण, 110 गुण, मॅक्सिमम 125 गुण मिळालेले दिसत आहेत 200 पैकी. पण ज्या विद्यार्थ्यांचं टेक्निकल बॅकग्राऊंड आहे, प्रोफेशनल डिग्री केलेली आहे, इंजिनिअरिंग सारखी असेल, BSc सारखी असेल किंवा मेडिकल, की ज्यांना गणित काही ना काहीतरी, मॅथमॅटिक्स काही ना काहीतरी डेफिनेटली होतं आणि इंग्रजी देखील त्यांना ओळखीचं होतं, किमान पक्षी ग्रॅज्युएशनच्या पातळीवरती. म्हणजे त्यामुळं असे विद्यार्थी तुम्हाला दिसतील की ज्यांना 200 पैकी सरसकट 150 पेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले आहेत. 170 गुण, 175 गुण इतके गुण विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत आणि त्याचा थेट परिणाम जे मराठी माध्यमातून तयारी करत होते त्या विद्यार्थ्यांवरती झालेला दिसतो. हे जेव्हा संघलोक सेवा आयोगाच्याही लक्षात आणून देण्यात आलं तेव्हा संघलोक सेवा आयोगाने निर्णय घेतला, UPSC निर्णय घेतला की CSAT नावाचा पेपर हा क्वालिफाईंग केला गेला पाहिजे. सो हा दुसरा घटक आपण कायमस्वरूपी लक्षात घेतला पाहिजे. त्याचा परिणाम असा झाला की ते विद्यार्थी CSATमध्ये तेवढे गुण प्राप्त करू शकत नसल्यामुळं ते पूर्वपरीक्षेमध्ये पात्र होऊ शकले नाही. सो हा जो एक महत्त्वाचा भाग आहे तो आपण कायम लक्षात ठेवला पाहिजे. तिसरा घटक हा पुन्हा CSATच्या बाबतीतच आहे की भले तो क्वालिफाईंग जरी केलेला असला तरी ज्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण शालेय शिक्षण मराठीतनं केलेलं आहे, त्यांचं पदवी शिक्षणही मराठीतनं झालं, म्हणजे मराठी माध्यमातून झालेलं आहे, तर त्यांना CSATमधले काही घटक हे थोडेसे चॅलेंजिंग आहेत इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये. म्हणजे जर इतर विद्यार्थी सेमी इंग्लिशमध्ये शिकले असतील किंवा इंग्रजी माध्यमातून त्यांचं शालेय शिक्षण आणि महत्त्वाचं म्हणजे पदवी शिक्षण झालं असेल तर त्या अशा 2 विद्यार्थ्यांची तुलना केल्यास त्यातले जे सेमी इंग्लिश किंवा इंग्रजी माध्यमातून पदवी केलेले विद्यार्थी कन्व्हर्ज ज्याला म्हणूयात आपण, म्हणजे ते ॲडव्हान्टेजेस पोझिशनमध्ये असलेले दिसत आहेत. मग यांना काय अडचण येते म्हणजे की ज्यांचं शिक्षण हे मराठी माध्यमातून झालेलं आहे. नंबर 1, त्या CSAT नावाच्या पेपरमध्ये कॉम्प्रिहेन्शन, आकलन, ज्याला आपण सोप्या पद्धतीमध्ये अनसीन पॅसेजेस दिले जातात, परिच्छेद आहेत आणि परिच्छेद वाचायचा आहे आणि त्याखाली प्रश्न आहेत, पर्याय आहेत आणि त्यातला एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. आता ते पॅसेजेस 2च भाषा माध्यमातून छापलेले आहेत, एक इंग्रजी आहे आणि दुसरी हिंदी आहे. आणि इंग्रजी आणि हिंदी याच्याबद्दल आपण मागच्या एपिसोडपासून बोलत आलो आहोत. ओके, हा एक भाग. दुसरा, त्या CSATमध्ये असा एक कॉम्पोनंट आहे की जो विद्यार्थ्याचं इंग्रजी भाषेचं आकलन तपासणार आहे आणि ते तपासणारे परिच्छेद म्हणजे पॅराग्राफच आहेत ते पण ते परिच्छेद फक्त आणि फक्त इंग्रजी भाषेमध्ये छापले असतात. आता ज्या विद्यार्थ्यांची इंग्रजीची अडचण आहे, मला इंग्रजीमध्ये कुठल्याच प्रकारचं एक्सपोजर मिळालेलं नाही आहे आणि मी आत्ता या परीक्षेची तयारी करत असतानाच मला अशा प्रकारच्या प्रश्नांचा सामना करावा लागत असेल तर अशा कॉम्पोनंटमध्ये मला अपेक्षित गुण मिळवू शकत नाहीत किंवा मिळवताना अडचण येते किंवा माझ्या तयारीचा बराचसा भाग अशा घटकांची तयारी करण्यामध्ये व्यस्त होतो. म्हणजे तिसरा जो भाग आहे जो न्यूमरसीचा आहे आणि जनरल मेंटल ॲबिलिटीचा आहे, तिथं देखील कम्पॅरेटिव्हली स्पीकिंग तुलना केल्यास हे विद्यार्थी की ज्यांना 10वी नंतर गणिताचा भाग आहे, 10वी नंतर इंग्रजीचा भाग आहे, तर तो भाग कधीही फेस करावा लागला नाही किंवा त्यामध्ये त्यांचं शिक्षणच झालेलं नाही आहे. तर असे विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये ज्यांना ते भाग त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये होते, ओके, तर त्यांच्या तुलनेमध्ये ते मागे पडतात.
सो असा जर का आपण सारासार विचार केला की इंग्रजी माध्यमांच्या शाळांना दिला जाणारा प्रेफरन्स, दुसऱ्या बाजूला सीसॅट सारखा नवा पेपर 2011 साली UPSCने स्वीकारणं आणि तो सुरुवातीचा काही वर्षाचा कालावधी तो क्वालिफाईंग नसणं, आणि क्वालिफाईंग जरी तो नंतरच्या काळामध्ये करण्यात आला तरी स्ट्रक्चरलीच म्हणजे व्यवस्थाच अशी आहे की त्या व्यवस्थेमध्ये ज्यांचं इंग्रजी आणि मॅथ्स किंवा जनरल मेंटल अबिलिटी याची कसलीच पार्श्वभूमी नाही आहे 10वी नंतरची, तर अशा विद्यार्थ्यांना तो अडचणींचा सामना करायला डिफिकल्टी लेवल ही वाढते, जरी तो क्वालिफाईंग असला तरी जास्त ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते. पण मग याला ओव्हरकम कसं करायचं विद्यार्थी? मला असं वाटतं की आता एक चांगली गोष्ट जी झालेली आहे की सीसॅट हा क्वालिफाईंग करण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला 200 पैकी फक्त 33% गुण प्राप्त करायचे आहेत, म्हणजे 66.66. मग त्यासाठी विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच एक मी ज्या कॉम्पोनंटचा उल्लेख केला इंग्रजी, आणि दुसरं कॉम्पोनंट म्हणजे न्यूमरसी आणि डेटा इंटरप्रिटेशन आणि जनरल मेंटल अबिलिटी, तर जुन्या प्रश्नपत्रिका बघाव्यात आणि त्यातनं तुम्हाला अंदाज येईल की सीसॅटमध्ये मला जर 71 गुण प्राप्त करायचे असतील, ढोबळ मी बोलतो हे, तर मला ह्या दोन्ही कॉम्पोनंटची तयारी करायची आहे. आता इंग्रजी तुम्ही भलेही मराठी माध्यमातून जरी परीक्षा देणार असलात तरी इंग्रजीकडे दुर्लक्ष करू नका, हे मी सुरुवातीलाही सांगितलेलं आहे. आणि ते यासाठी आहे की मला प्रश्नपत्रिकेतले इंग्रजीतले शब्द म्हणजे इंग्रजी माध्यमातले प्रश्न मला समजले पाहिजेत. त्यासाठी वर्तमानपत्र मी जसं मगाशी पण म्हणालो की पहिल्या दिवसापासून 40 ते 45 मिनिटं, फार तर 1 तास इंग्रजी वर्तमानपत्रासाठी मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांनी पण द्यायला हरकत नाही. 4 ते 5,000 शब्द एकदा का विद्यार्थ्यांना माहिती झाले, इतिहास, भूगोल, राज्यघटना, आंतरराष्ट्रीय संबंध, तर मला असं वाटते की मग तुम्हाला त्या विषयाशी संबंधित वर्तमानपत्रात असो किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये असो, इंग्रजी भाषेमध्ये जे काही लिहिलेलं आहे ते तुम्हाला समजेल. म्हणजे त्यामुळे तो एक मार्ग आहे. दुसरा एक मार्ग डेफिनेटली असू शकतो की विद्यार्थ्यांनी आता पदवीच्या पहिल्या वर्षालाच असताना त्यांचं जर ठरलंच असेल की आपल्याला UPSCची परीक्षा द्यायची आहे आणि त्याला एक बेसिक इंग्लिश आपल्याला यायला पाहिजे, तर मग ते विद्यार्थी पदवीच्या पहिल्या वर्षापासूनच अशा प्रकारचे इंग्रजी शब्द बघणं, आणि त्यात एक महत्त्वाचा भाग ते करू शकतात NCERT. आता NCERT बद्दल मी मागच्या एपिसोडमध्ये पण बोललो आहे. मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण मराठी माध्यमातून NCERTची पुस्तक मालिका प्रकाशित केलेली आहे. पण ज्या विद्यार्थ्यांकडे 3-4 वर्षाचा कालावधी आहे तर त्यांनी इंग्रजीतले एखादं NCERT पण घ्यायला हरकत नाही, जेणेकरून त्यांची इंग्रजी भाषेची विकासाची जी प्रक्रिया आहे ती दुहेरी मार्गाने जाईल. एक वर्तमानपत्राचा मार्ग आहे आणि दुसरा NCERTची इंग्रजी. पण ते कुणासाठी की जे आत्ताच 12वी झालेली आहेत त्यांच्याकडे पदवी घेण्यासाठी 3-4 वर्षाचा कालावधी आहे, तर ते अशा दोन्ही मार्गानं यावरती मात करू शकतात. त्याला तिसरा कॉम्पोनंट मग तो बुद्धिमापन चाचणीचा आहे, अंकगणिताचा आहे. तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका बघा आणि त्यात कुठल्या प्रकारची गणितं विचारली गेलेली आहेत, कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत, ते जर का तुम्हाला सुरुवातीपासून माहिती असतील तर त्या प्रकारच्या गणितांचा सराव तुम्ही करू शकता. दुसरा एक प्रश्न मला याला जोडूनच विचारायचा आहे, ज्याचा उल्लेख खरं तर मी पहिल्या एपिसोडमध्ये देखील या टॉपिकचा केला होता, की दरवर्षी जेव्हा संघ लोकसेवा आयोगाचा किंवा UPSCचा निकाल जाहीर होतो, जसा नुकताच तो प्रकाशित झाला, त्यानंतर वर्तमानपत्रांमध्ये, मीडियामध्ये आणि सर्वसामान्य जनमानसामध्ये एक शब्द वापरला होता की महाराष्ट्राचा टक्का. गेल्या काही वर्षापासून जर आपण बघितलं तर मराठी भाषेतून तयारी करणारे विद्यार्थी हे महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आहेत, पण फायनल मेरिट लिस्टमध्ये किंवा अंतिम निकालामध्ये त्यांचं जे प्रमाण आहे ते कमी दिसतं. याचं काय कारण आहे आणि याच्यावरती काय उपाययोजना करतायत? गेल्या जर एक 15 ते 20 वर्षाचा निकाल बघितला महाराष्ट्राचा, तर तो UPSCच्या जेवढ्या जागा असतात तर त्या जागांच्या 8 ते 10% प्रमाणामध्ये महाराष्ट्रातले विद्यार्थी सिलेक्ट होत आहेत आणि हे ट्रॅक रेकॉर्ड राहिलेलं आहे. आता अर्थात ते प्रमाण वाढू शकतं का आणि वाढायला पाहिजे का, तर ते डेफिनेटली वाढायला पाहिजे, हा एक भाग. दुसरा, आणि त्याला स्कोप पण आहे. म्हणजे आता दुसरा भाग, मी जसं मगाच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणालो की प्रोफाईल बदललेलं आहे. पूर्वी जे मराठी माध्यमाची निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण होतं तर ते सबस्टॅन्शियली कमी झालेलं आहे, आणि त्याचं कारण त्यांचं शालेय शिक्षण आणि ग्रॅज्युएशन इंग्रजीमध्ये झालेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रातनं सिलेक्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण नाही कमी झालेलं, पण त्यांचं मीडियमचं प्रोफाईल बदललेलं आहे आपल्याकडे. ओके, आणि त्याचा मग थेट परिणाम तुम्हाला असं दिसतो की अंतिम यादीमध्ये मराठी माध्यमातनं परीक्षा लिहिणारे मराठी माध्यमातले विद्यार्थी त्यांचं प्रमाण हे कमी झालेलं दिसतं. आणि त्याला आणखीन एक जे कारण आहे, सीसॅटचा जो संदर्भ आहे तर तो कायमस्वरूपी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे हा एक भाग झाला. म्हणजे आता दुसरा, भले त्यांचं माध्यमाचं प्रोफाईल बदललं असेल, म्हणजे पूर्वी मराठी प्रिफर करत होते, आता ते इंग्रजी माध्यमाची निवड करतायत, पण मग
हे प्रमाण साधारणतः 11-12% जाऊ शकतं का? की जर आत्ता समजा एक 90 ते 95 किंवा 90 ते 100 हजार पदांची जर भरती दरवर्षी UPSC करत असेल साधारणतः, तर त्यापैकी 8 ते 10% म्हणजे 80 ते 100 विद्यार्थी आहेत. तर मग हे 100पेक्षा जास्त वाढू शकतं का? तर ते डेफिनेटली वाढू शकतं, त्याला स्कोप आहे. किंवा हे जे 90 ते 100 विद्यार्थी दरवर्षीच्या यादीमध्ये असतात, तर अशी एक चर्चा होती की 100मध्ये किती आहेत, 100 ते 200मध्ये किती आहे, इव्हन पहिल्या 50मध्ये किती आहेत. तर आम्ही जे काही गेल्या 10-15 वर्षापासून बघतोय, तर ते आणि विशेषतः हे प्रोफाईल बदलल्यानंतर तर त्या इंग्रजी भाषा माध्यमाची निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत पण भाषेचा इश्यू आहे. मी मगाशी तृप्ती धुळमिसे मॅडमचं उदाहरण घेतलं. म्हणजे त्यांची जी शेवटच्या अटेम्प्टची रँक आहे, म्हणजे 17वी रँक आहे ती, तर ती रँक येता येता 4 वर्ष त्यांना त्याच्यामध्ये व्यस्त करावी लागलेली आहेत. तेव्हा कुठं त्यांची जी इंग्रजी आहे तर ती आधीच्या तुलनेमध्ये उत्तम झालेली दिसते. त्यामुळं भाषेचा प्रश्न हा केवळ मराठी माध्यमालाच लागू होतो असं नाहीये, तर तो इंग्रजी माध्यमाला पण लागू होतो. म्हणजे मला इंग्रजीतलं वाचलेलं कळतं, लिहिता पण येतं, म्हणजे पण ते बरं असून चालणार नाही, तर ते चांगलं आणि उत्तम असलं पाहिजे. सो मला असं वाटतंय की पहिल्या 100मध्ये किंवा 50मध्ये जास्तीत जास्त महाराष्ट्रीयन विद्यार्थी याचे असतील, भले मग त्यांचं माध्यम मराठी असो किंवा इंग्रजी असो, तर तिथं तुम्हाला त्या संबंधित भाषा माध्यमामध्ये चांगलं लिहिता यायला पाहिजे. आणि ते चांगलं लिहिता येणं जसं मराठीसाठी आवश्यक आहे, तसंच ते इंग्रजीसाठी आवश्यक आहे. तुम्ही इंग्रजी भाषा माध्यम निवडलं म्हणजे तुम्ही टॉप 50मध्ये आलात किंवा तुम्ही अंतिम यादीमध्ये आलात, याची कुठल्याही प्रकारची खात्री तिथं नाही आहे. म्हणजे त्यामुळे हा प्रश्न फार समर्पक ठरतो आणि तो केवळ मराठी भाषेतनं तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच लागू आहे किंवा महत्त्वाचा आहे असं नाही आहे. तो कुठल्याही भाषा माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी तो डेफिनेटली लागू आहे. आणि शेवटचा एक खुलासा मला इथं करणं गरजेचं वाटतं की UPSC संघ लोकसेवा आयोग खुद्द भाषेच्या आधारे विद्यार्थ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. हे विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक लक्षात ठेवलं पाहिजे. मला इथंच त्याच प्रश्नाला थोडंसं तुमच्या उत्तराला जोडून आणखी थोडंसं विचारायचं आहे. मगाच्या प्रश्नामध्ये तुम्ही उत्तर देत असताना सांगितलं की आफ्टर 90s किंवा ज्यावेळी आपण LPG आणि त्यानंतर आई वडील दोघंही वर्किंग आहेत, मग सिंगल चाइल्ड या पद्धतीचा उल्लेख तुम्ही केला, ज्याच्यामुळं तो जर समजा एकच मूल जर असेल, एकच मुलगा किंवा मुलगी असेल, तर त्याला चांगल्यातली चांगली शाळा देणं आणि त्यातनं मग इंग्रजी शाळा मोठ्या प्रमाणात वाढणं. पण दुसऱ्या बाजूला एक चित्र असं दिसतं की शाळा जरी इंग्रजी असली तरी घरात बोलली जाणारी भाषा ही मराठीच आहे. म्हणजे एका बाजूला एज्युकेशन फक्त त्याने इंग्लिशमध्ये घेतलंय आणि त्याची पुन्हा जी काही विचार करण्याची क्षमता आहे किंवा त्याचं जे काही आकलन आहे, त्याची जी काही थॉट प्रोसेस आहे ती मराठीच असलेली आपल्याला पाहायला मिळते. हे जे ट्रान्झिशन आहे ते ट्रान्झिशन कसं भेदायचं विद्यार्थी? मला असं वाटतं की आणि ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे की मगाशी आपण चर्चा करताना जे म्हणालो की एक काळ असा होता महाराष्ट्रामध्ये की भले माझं MBBS किंवा इंजिनिअरिंग झाले जरी असलं तरी मी मराठी माध्यमाचा चॉईस करायचो, यासाठी माझं स्कूलिंग मराठीमधनं झालं, 10वीपर्यंत मराठीमधून झालं. म्हणजे थॉट प्रोसेस मी वाचलेलं असायचं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण तशीच प्रक्रिया इंग्रजी माध्यमातून आता होतीये का? तर ती ॲब्सोल्युटली होत नाही. 10वीपर्यंत विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं जातं, त्याचा एक परीक्षेचा पॅटर्न आहे. 10वीमध्ये मिळणारे गुण महत्त्वाचे आहेत. फार तर 12वीपर्यंत आपण लक्ष देतो. पण पदवी शिक्षणाकडे आल्यानंतर भाषेकडं अक्षम्य दुर्लक्ष होतं. मग त्या पातळींवरती म्हणजे ग्रॅज्युएशनच्या पातळीवरती विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी काय केलं पाहिजे? तर मला असं वाटतं की तुम्ही कुठलाही अभ्यासक्रम करत असाल, तुम्ही इंजिनिअरिंग करा, MBBS करा, कॉमर्स करा, आर्ट्स प्लेन करा, आता लिबरल आर्ट्स वाढलेलं आहे. सो कुठल्याही शाखेतली तुम्ही स्ट्रीममधली डिग्री करत असाल, पदवी शिक्षण घेत असाल, तर एका बाबीकडं लक्ष देणे हे नितांत गरजेचं आहे. आणि तिथं मग ती दरी भेदता येते आपल्याला. ती काय बाब आहे की तुम्ही जसं अभ्यासाचं वाचाल तसं तुम्ही सुरुवातीला अत्यंत प्रायमरी जरी असलं तरी इंग्रजी भाषेमधून प्रकाशित होणारं समजा शॉर्ट स्टोरीज आहेत, नॉवेल्स आहेत, छोट्या छोट्या बायोग्राफीज आहेत, ओके, अशा प्रकारचं जे लेखन आहे ज्याला आपण साधारणतः फिक्शनल असं मानतो, म्हणजे तर अशा प्रकारचं बेसिक लेखन जरी वाचायला सुरुवात केली तरी त्यातनं जे अदरवाईज आपण मराठीच्या बाबतीमध्ये म्हणतो तर ते इंग्रजीमध्ये ती पायाभरणी होऊ लागते. म्हणजे दुसरी एक गोष्ट विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे की आता हल्ली तर नेटफ्लिक्सचा जमाना आहे. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या सिरीज, डॉक्युमेंटरीज की ज्याच्यामध्ये अभ्यासाशी संबंधित इंग्रजी नाही आहे, पण दैनंदिन भाषा व्यवहाराशी संबंधित इंग्रजी बोलणारी पात्र आहेत, त्या स्टोरीज आहेत, तर त्या तुमच्या कानावर पडतील, तुम्हाला त्या सवयीच्या होतील आणि तुमचं जनरल इंग्लिश देखील डेफिनेटली विकसित होऊ शकतं. म्हणजे त्यामुळं
शॉर्ट स्टोरी, छोट्या छोट्या नॉवेल, बायोग्राफीज अशा प्रकारचं फिक्शनल एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला हे जे काही नवीन OTT प्लॅटफॉर्म आलेले आहेत त्याचा तुम्हाला चांगल्या प्रकारे कन्स्ट्रक्टिव्हली तुमच्या इंग्रजी भाषेच्या सुधारणेसाठी उपयोग करता येऊ शकतो, की जेणेकरून मी केवळ कॉलेजमध्ये गेल्यानंतर वर्गामध्ये इंग्रजी ऐकत नाही, तर माझी एकंदर इकॉलॉजी जी आहे तर ती इकॉलॉजी देखील हळूहळू काय इंग्रजीनं ती व्यापायला लागेल म्हणजे, आणि ती आपल्याला करावी लागते. आणि मग त्याला जोडून विद्यार्थ्यांनी जे करायला पाहिजे, दुहेरी येते की बोलण्याचा सराव देखील इंग्रजीमध्ये करायला पाहिजे. तिथं माझं ग्रामर बरोबर आहे का, माझे उच्चार कसे असतील याचा कुठलाही बिलकुल विचार करता कामा नये. तुम्ही तुमच्या पिअर ग्रुपमध्ये जेवढं जमेल तेवढं तुम्ही इंग्रजी भाषेतनं बोलायला पाहिजे, आणि हे मराठीला पण लागू आहे. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही लेखनाचा सराव, जे तुम्ही परीक्षेसाठी लिहिणार आहात ते तुम्ही लिहाच म्हणजे, पण अदरवाईज पण जे आहे आता डायरी रायटिंग, कितीतरी वेळेला आपल्याला आपले शिक्षक शिक्षिका पालक डायरी रायटिंग बद्दल सांगत असतात. काय जे तुम्हाला दिवसभरातलं लिहायचं आहे, वृत्तांत लिहायचा आहे तो लिहा. तो देखील एक साधा प्रयोग जर आपण इंग्रजीमध्ये करू शकलो तर त्याचा देखील तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो. म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्राचा टक्का जर वाढायचा असेल आणि ज्याला स्कोप आहे असं तुम्ही म्हणालात, तर जे विद्यार्थी ज्यांनी माध्यम म्हणून मराठीची निवड केली आहे त्यांनी या स्तरावरती काम करायला पाहिजे. दुसऱ्या बाजूला ज्यांनी इंग्रजी माध्यमाची निवड केली आहे त्यांनी देखील त्या विकासाकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. ज्याचा उल्लेख तुम्ही केला की जे विद्यार्थी 10वीला आहेत किंवा 12वीला आहेत किंवा पदवीच्या वेगवेगळ्या वर्षांना सध्या एज्युकेशन घेत आहेत, त्यातच मला आणखी एक मुद्दा जोडायचा आहे, तो म्हणजे बऱ्याचदा असं पाहायला मिळालेलं आहे की हा एपिसोड देखील कदाचित अनेक पालक बघत असतील. सो या सगळ्यांना एकूणच इथून पुढची जी त्यांची तयारी असेल, इथून पुढचा जो प्रवास त्यांचा असेल, त्या विद्यार्थ्यांचा प्रवास असेल, तर तो त्यांनी कशा पद्धतीनं करायला पाहिजे त्यासाठी तुम्ही काय सांगाल? येस, आता जे 12वी झालेले विद्यार्थी आहेत याचा अर्थच असा आहे की त्यांच्याकडं 3 ते 4.5 वर्षाचा, आपण 4 वर्ष म्हणूयात, इतका कालावधी उपलब्ध असणार आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी जे कुठलं पदवी शिक्षण त्यांनी करायचं ठरवलेलं आहे त्याच्याकडे अब्सोल्युटली UPSCच्या MPSCच्या नावाखाली दुर्लक्ष करता कामा नये. पदवी शिक्षणाला त्यांनी प्रायोरिटी द्यायला पाहिजे, त्याला लागणारा वेळ बाजूला काढा. दुसऱ्या बाजूला जो काही वेळ तुम्हाला दर आठवड्यातला UPSCच्या तयारीसाठी वापरता येईल तर त्याचा एक 4 वर्षाचा तुम्ही दीर्घकालीन अशा प्रकारचा प्लॅन बनवायला काय हरकत नाही, नियोजन करायला काय हरकत नाही. त्यात काय करता येईल, छोट्या छोट्या पायऱ्या आहेत म्हणजे स्टेप्स आहेत. म्हणजे पहिली आहे NCERTचं वाचन, मराठीतनंही ती उपलब्ध आहेत, आणि ज्यांना इंग्रजीमधनं द्यायचं आहे त्यांनी इंग्रजीतनं ती NCERTची पुस्तकं वाचायला हरकत नाही. तुम्हाला ते करायला 4-6 महिने किंवा पहिलं वर्ष द्यायला काय हरकत नाही. म्हणजे दुसरी गोष्ट, ज्यांच्याकडं 4 वर्षाचा 3 वर्षाचा कालावधी आहे ते करू शकतात, ते म्हणजे वर्तमानपत्र. एक इंग्रजीतलं वर्तमानपत्र आणि एक मराठीतलं वर्तमानपत्र. तुम्ही पाऊण तास जरी सुरुवातीला वाचू शकलात किंवा अर्धा तास म्हणूयात, आपण एकच बातमी मी घेतलेली आहे, 2 बातम्या घेतल्या आहेत, नंतर हळूहळू तुमचं वर्तमानपत्राचं तर तो स्कोप वाढत जाईल. म्हणजे स्पेसिफिक नावं सांगता येतील वर्तमानपत्राची? इंग्रजीमध्ये इंडियन एक्सप्रेस आहे किंवा द हिंदू सारखा आहे, मराठीमध्ये आपल्याला लोकसत्ता आहे, दैनिक सकाळ आहे, महाराष्ट्र टाइम्स आहे, म्हणजे लोकमत आहे. म्हणजे एखादं मराठीमधलं आणि एखादं इंग्रजीमधलं. म्हणजे आता जे इंग्रजी माध्यमातून तयारी करू पाहतायत त्यांनी इंग्रजीमधनं बघायला काय हरकत नाही, पण मराठी माध्यमातले जे विद्यार्थी आहेत त्यांनी मराठीतले एक वाचावं, पण मी जाणीवपूर्वक त्यांनी इंग्रजी वर्तमानपत्र देखील एक अर्धा-पाऊण तास रोज बघायला काय हरकत नाही. म्हणजे त्याचं कारण आपण मगाशी बघितलेलं आहे. सो हा दुसरा भाग. तिसरा जो भाग आहे की ज्यांच्याकडे 3-4 वर्षाचा कालावधी आहे तर त्यांनी अवांतर वाचन पण सुरुवात करायला पाहिजे. मराठीतनं पण अवांतर वाचन तुम्ही करायला पाहिजे, आणि माध्यम जर इंग्रजी असेल त्याच्याबद्दल मी मगाशी पण बोललोय. साहित्यकृती असतील, शॉर्ट स्टोरीज, छोट्या छोट्या नॉवेल्स असतील, त्याच्यानंतर चरित्र असतील, आणि मी असं म्हणेन की केवळ अशा प्रकारे फिक्शनलच वाचायला पाहिजे असं नाही आहे, तर अवांतर वाचनामध्ये विषयाशी संबंधित समकालामध्ये, चालू काळामध्ये, वर्तमान काळामध्ये वेगवेगळे लेखक लेखिका, त्या क्षेत्रातले तज्ज्ञ विषयाला वाहिलेली जी पुस्तकं लिहित असतात तर ती पुस्तकं देखील अवांतर वाचनाचा भाग असली पाहिजेत. म्हणजे सो अशा प्रकारे एक दीर्घकालीन नियोजन ज्यांची 12वी झालेली आहे किंवा पदवीचं पहिलं वर्ष झालेलं आहे असे विद्यार्थी येणाऱ्या 3-4 वर्षासाठी करू शकतात. त्यांनी वाचन, त्याला प्रोसेसिंग करणं आणि लिखाणाचा सराव देखील करणं हे गरजेचं आहे. म्हणजे आता जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आहेत किंवा ग्रॅज्युएशन त्यांचं झालेलं आहे आणि 1 वर्षानंतर त्यांना ही परीक्षा द्यायची आहे, अशा विद्यार्थ्यांना दीर्घकालीन नियोजन करता येणार नाही. स्वाभाविकच त्यांना मी जे मगाशी म्हणालो की अवांतर वाचन फारसं करता येणार नाही. पण मला असं वाटतं की ते त्यांनी बाजूला ठेवावं आणि त्यांनी एक बाब कायमस्वरूपी करायला पाहिजे. येणाऱ्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही अभ्यास जर करणार आहात, अभ्यासासाठी म्हणजे पेपर आहे, त्या पेपरमध्ये विषय आहेत, त्याच्यासाठी NCERT एक संदर्भ पुस्तक, चालू घडामोडीसाठी जे काही सोर्स तुम्हाला सांगितले जातील ते तुम्ही वाचायला लागा.
वाचत असताना आपण कंटेंटकडे लक्ष देतो. पण माझी विनंती त्यांना असेल की कंटेंट म्हणजे काय, की त्याच्यामध्ये काहीतरी कुठली तरी संकल्पना आहे, फॅक्च्युअल डिटेल्स आहेत, स्पष्टीकरण आहे, विश्लेषण आहे, युक्तिवाद आहेत, उदाहरणं आहेत, स्टॅटिस्टिक्स आहे. हे कंटेंटचा भाग आपण मानतो. म्हणजे ते तुम्ही न सांगताही वाचता आणि ते वाचायलाच लागतं आपल्याला. पण माझी रिक्वेस्ट अशी असेल की कुठल्याही सोर्समधनं वाचत असताना त्या कंटेंट बरोबरीनं तुम्ही भाषेच्या आयामाकडे पण लक्ष दिलं पाहिजे. येणाऱ्या 1 वर्षामध्ये पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यानं त्या कंटेंट बरोबरीनं भाषिक आयाम, आता भाषिक आयाम काय असतं, वाक्य कसं आहे. 4 वाक्य जर परिच्छेदामध्ये असतील तर पहिलं वाक्य आणि त्या परिच्छेदातलं शेवटचं वाक्य ह्याच्यामध्ये काही संगती आहे का, ओके, किंवा 1 2 3 4 असं लिहिलं असेल, 10 मुद्दे असतील तर त्या 10 मुद्द्यामध्ये पहिले 5 मुद्दे म्हणजे अत्यंत महत्त्वाचे आहेत का, किंवा दुसरा असा कुठला तरी आधार आहे का की ज्याच्यामुळे त्यांनी 1 to 10 अशा प्रकारचा क्रम लावलेला आहे. म्हणजे प्रमाण लेखन आहे, काना, मात्रा, वेलांटी, उकार ज्याला मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये म्हणतो, इंग्रजीमध्ये स्पेलिंग्स आपल्याला बघावे लागतात. म्हणजे त्याच्यानंतर विरामचिन्हांचा वापर आहे. म्हणजे जे भाषिक आयामाचा हे वेगवेगळे फॅसेट ज्याला म्हणतो आपण, पारिभाषिक शब्द देखील, एक्झॅक्टली, ते फार महत्वाचं आहे, परिभाषा जी आहे. तर म्हणून मी असं म्हणेन की कंटेंटकडे लक्ष देतात, म्हणजे आपण देतोच नाही, त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष आपण करू शकत नाही, कारण अभ्यासामध्ये ते फारच महत्वाचं आहे. म्हणजे पण कंटेंटच्या बरोबरीनं हे जे भाषेचे आयाम मी थोडक्यामध्ये सांगितलेले आहेत, म्हणजे वाक्यरचना कशी आहे, त्यातलं व्याकरण कसं आहे, प्रमाण लेखन आपलं आहे का, विरामचिन्हांचा वापर आहे का, आणि महत्वाचं म्हणजे ज्याचा उल्लेख मगाशी आपण केला, पारिभाषिक शब्द आणि त्या विषयाची परिभाषा. फक्त सुरुवातीपासून तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आता लक्ष म्हणजे फक्त वाचताना लक्ष द्यायचं नाहीये, प्रोसेस करताना तुम्ही लक्ष द्या. मायक्रो नोट्स काढताना मी देखील जे लिहितो आहे त्यात हे सगळं येतंय का याचा विचार केला पाहिजे, आणि अल्टिमेटली हा भाषिक विचार माझ्या लेखनामध्ये उतरला पाहिजे. मी जेव्हा उत्तर लेखनाचा सराव करेन तर तेव्हा मी फक्त कंटेंटकडे लक्ष देणार नाहीये, तर माझी वाक्यरचना असेल इथं पासून ते परिभाषा त्या विषयाची माझ्या लेखनामध्ये, उत्तर लेखनामध्ये येते की नाही, तिचं पुरेसं प्रतिबिंब पडते की नाही, याचा विचार मी केला पाहिजे. सो साधारणपणे मग ग्रॅज्युएशनचे जे विद्यार्थी आहेत, म्हणजे पदवी काळामध्ये तुम्ही जे 3-4 वर्ष सांगितलं, मग त्यात त्यांनी लेखन किंवा लेखन कौशल्य कधी सुरू करावं किंवा लिखाणाला सुरुवात? डे 1 पासून मी असं म्हणेन. आता डे 1 पासून तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी वाचलंच नसेल तर मी लिखाण काय करणार. तर लिखाण करणं 2 पातळीवरती लक्षात घेऊ शकतो, आणि हे मुद्दाम सांगतोय मी. एखाद्याला वाटेल की नाही, तुम्ही जी पहिली पातळी, आता पहिली पातळी कुठली आहे त्यातली, तर वाचनाची आहे. म्हणजे वाचन केल्याशिवाय मला लिहिता कसं येईल, चांगलं वाचल्याशिवाय लिहिता कसं येईल, आणि चांगलं सातत्यपूर्ण वाचल्याशिवाय मला लिहिता कसं येईल. त्यामुळे लेखनाच्या कौशल्यामध्ये पहिली पातळी आहे वाचनाची, सातत्यपूर्ण वाचनाची. दुसरी पातळी आहे प्रोसेस करून त्याला प्रत्यक्ष लिखाणाची. लेखन कौशल्याचा विचार करताना 2 पातळ्या, म्हणजे एक तर वाचलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे प्रत्यक्ष लिहिलं पाहिजे. आता त्या लिहिण्याचे पण 2 फॉर्म आहेत. एक फॉर्म आहे तो मायक्रो नोटच्या किंवा शॉर्ट नोटच्या रूपामध्ये, आणि दुसरा प्रत्यक्ष उत्तर लेखनाच्या तो रूपामध्ये असला पाहिजे. ओके, माझा शेवटचा प्रश्न असा आहे की आपण UPSC बद्दल बोलतोय किंवा संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेबद्दल बोलतोय, पण 2025 सालापासून MPSCचा किंवा राज्यसेवेचा जो अभ्यासक्रम आहे तो देखील UPSC प्रमाणेच सिमिलर होतोय. तर मग त्याच्यामुळं काही परिणाम या संदर्भात UPSCची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या बाबतीत होईल का, आणि मग त्याच्याकडे तुम्ही एक संधी म्हणून किंवा आव्हान म्हणून कसं बघता? मला असं वाटतं की तो निश्चितच होईल, कारण असे कित्येक विद्यार्थी गेल्या 10 वर्षामध्ये आपल्याला दिसतील की ज्यांच्याकडं क्षमता असताना देखील त्यांनी UPSCची परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला. कारण त्यांना असं वाटत होतं की राज्यसेवेची परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह आहे आणि ती आपल्याला जास्त तुलनेनं सोपी जाईल, वेरॅज UPSCची परीक्षा ही व्यापक आहे, तिचा सिलेबस, तिचा पॅटर्न वेगळा आहे. पण आता 2025 पासून तो सिमिलर झाल्यामुळं विशेषतः जे विद्यार्थी प्रोफेशनल डिग्री बॅकग्राऊंड असणारे आहेत ते तर निश्चितच असा विचार करतील की भले मला MPSC देणं माझं टार्गेट होतं, पण आता त्याचा पॅटर्न बदलला असल्यामुळं मी तयारी तर तेवढीच मला करायला लागणार आहे, त्यामुळं मी UPSCची तयारी करतो. म्हणजे आणि स्वाभाविकच अशा विद्यार्थ्यांना दोन्ही विंडो ओपन होतील. म्हणजे ते एकतर UPSCची तयारी करतील, UPSCची परीक्षा देतील, आणि अर्थातच ते राज्यसेवेची परीक्षा देखील ते देतील. म्हणजे एक कॉन्फिडन्स बिल्डिंग त्यातनं होऊ शकतं. भाग. दुसरा जो भाग आहे, विशेषतः जे मराठी माध्यमातले विद्यार्थी आहेत, तर जे केवळ राज्यसेवा करण्याचा विचार इतके दिवस करत होते, पण नव्या पॅटर्नमध्ये त्यांनाही ती तयारी करावी लागेल, आणि मग त्यांच्यासाठी देखील ही विंडो ओपन होईल की राज्यसेवा तर तुम्ही करालच, पण त्याच तयारीच्या जोरावरती तुम्हाला
UPSCची परीक्षा देखील देता येईल. म्हणजे पण एक बाब आपण इथे लक्षात घेतली पाहिजे की पूर्वपरीक्षा जी आहे, राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आणि संघ लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा याच्यामध्ये काही अंतर आहे आणि ते अंतर विद्यार्थ्यांनी ते लक्षात घेऊन त्या 2 परीक्षांची तयारी म्हणजे UPSCची पूर्वपरीक्षा आणि राज्यसेवेची पूर्वपरीक्षा याची काही प्रमाणामध्ये निराळी पण तयारी त्यांना करावी लागेल. म्हणजे आता जरी सिलेबस जरी सेम असला तरी तयारीच्या टप्प्यांवरती येणारे प्रश्न, त्याचे डिफिकल्टी लेवल हे त्यांना समजून घ्यावं लागेल थोडंसं. नाही, पूर्वपरीक्षेच्या बाबतीमध्ये थोडीशी तफावत जास्त आहे. मुख्य परीक्षेमध्ये अभ्यासक्रमाच्या बाबतीत ती तफावत नाहीये. प्रश्नाची डिफिकल्टी जर बघितली तर ती काही संघ लोकसेवा आयोगाच्या प्रश्नांसारखी निश्चितच असणार नाही. म्हणजे त्यामुळं त्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहायला काही हरकत नाही. म्हणजे आता आव्हान काय असेल तर ते आव्हान दुहेरी आहे. एक आव्हान असं आहे की इतका व्यापक अभ्यासक्रम आपल्याला तो पेलवायचा आहे. ओके. आणि दुसरं आव्हान असेल की विशेषतः मुख्य परीक्षेच्या बाबतीमधलं की तुम्हाला केवळ वाचवून ऑब्जेक्टिव्ह प्रश्न लिहायचे नाही आहेत किंवा सोडवायचे नाही आहेत, तर तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत. म्हणजे त्यामुळं ज्या विषयी आज आपण बोलतोय म्हणजे की मला वाचायचं आहे, त्याचं आकलन करायचं आहे आणि मला ते लिहायचं आहे. म्हणजे त्यामुळे ते त्या अर्थानं आव्हान आहे. पण राज्यसेवेचाच पॅटर्न बदलल्यामुळं त्यांना या 2 एका अर्थानं खिडक्या, 2 अपॉर्च्युनिटीज त्यांना उपलब्ध होत आहेत. असंच मला असं वाटतं की त्याकडं पाहणं संयुक्तिक ठरेल. म्हणजे ओव्हरऑल जो सिलेबस बदल राज्यसेवेमध्ये झालाय त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणातली संधी उपलब्ध झाली. ज्या संधीचं सोनं खरं तर त्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी मिळून करायला पाहिजे. ओव्हरऑल 2 एपिसोडच्या माध्यमातून आपण UPSC परीक्षेची तयारी मराठी भाषेतून कशा पद्धतीने करता येऊ शकते, ती करता येते का, आणि मग ती जर करता येत असेल तर त्या तयारीमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या कौशल्यांचा विकास विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे, ती तयारी कशी करायला पाहिजे, कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, असं एक सविस्तर विवेचन खरं तर या 2 एपिसोडमध्ये तुम्ही केलंय. मला नाही वाटत की विद्यार्थ्यांचे कुठल्याही प्रकारचे प्रश्न अनुत्तरित राहिलेले असतील. आता राहिलंय ते एवढंच की त्यांनी आता तयारीला सुरुवात करणं आणि त्यांनी महाराष्ट्राचा जो झेंडा आहे तो देशाच्या पातळीवरती फडकवणं, याच नोटसह मी आपल्या सर्वांची रजा घेतो. तुम्हा सर्वांना तुमच्या भावी वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त करतो. थँक्यू सो मच. टेक केअर अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.